नका फक्त बडाया सांगतात की मी एवढे पैसे आणले, मी तेवढे पैसे आणले आणि जातीचं राजकारण प्रत्येक जागी चालू आहे. काय तर म्हणून कुणाचे फॉर्म भरून घ्यायलेत, तुमचं आधार कार्ड द्या, त्या आधार कार्डावर काय पैसे टाकायलेत. आजपासूनच पैशाची पेरणी सुरू आहे कळमनुरीमध्ये. हे नगदी पैसे चाललेले आहेत. पण मी म्हणतो लाख लाख रुपये जरी कुणी वाटले तरी लोक त्याच्याकडे आकर्षित होणार नाहीत. हेही तुम्हाला सांगतो, लोक आता कंटाळलेले. म्हणजे भाजप पक्षामध्ये काम करत असताना शिंदे गटाचे देखील महायुतीतलेच आमदार असताना आपल्याला अनेक वेळा आंदोलन करावं लागली सिंचनाच्या मुद्द्यावर. कसं बघताय? नाही, तेच तर म्हणतोय ना मी. आमचे जे मूलभूत प्रश्न आहेत, आम्ही उमेदवार आमचा निवडून देऊन तरी सुटलेत का? त्यांनी त्याचा विचार तरी केलाय का? आता जे सिंचन ते सांगतील की मी सिमेंट बंधारे बांधले नदीवरती, अहो त्याचा काय उपयोग आहे? टोंगळ्यावरले बांधारे बांधून त्याच्याने काय सिंचन वाढणार आहे का? काय होणार आहे? आणि कुठला बंधारा सक्सेस झालाय? शेवाळ्याचा बंधारा फुटलाय, त्याच्यानंतर तुमच्या पूरचा बंधारा फुटलाय. आमदाराचा अनुभव जर पाहिला किंवा हे पाहिलं तर लोकांना आता खूप निराशा झालेली आहे असं त्यांना भासतंय. आणि आमच्या कार्यकर्त्यांना कुठंच विश्वासात घेतलेलं नाही. भारतीय जनता पार्टी शिंदे गटाचे आमदार विद्यमान आमदार संतोष बांगर यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना विश्वास कुठल्याच कार्यक्रमात त्यांनी सोबत घेतलं नाही, कुठल्याच कार्यकर्त्याला विश्वासात घेतलेलं नाही. केवळ मतदान करण्यापुरता संबंध राहिला असं म्हटलं तर अवघं होणार नाही. एवढं हे झालेलं आहे. आणि म्हणून लोकसभा निवडणुका संपल्या, आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले असताना महायुतीतल्या नेत्यांमध्येच आता जणू काही खडाजंगी सुरू झाली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांना शिंदे गटाचे आमदार विश्वासात घेत नसल्याचा आरोप करत विकासाच्या मुद्द्यावर देखील माजी खासदार माने यांनी आमदार संतोष बांगर यांच्यावर ताशेरे ओढलेत. एवढ्यावरच विषय थांबला नसून हिंगोलीचे आमदार तानाजी मुटकुळे यांच्यावर देखील मतदारसंघात नाराजी असल्याचं यावेळी माजी खासदार माने यांनी सांगितलंय. त्यामुळे आता पक्षाला नवीन उमेदवारांची गरज असून नवीन उमेदवार दिल्यास भारतीय जनता पार्टी या जागा जिंकेल असा विश्वास देखील माजी खासदार माने यांनी प्रवाह नेटवर्कशी बोलताना व्यक्त केलाय. काय म्हणालेत माजी खासदार ॲडव्होकेट शिवाजीराव माने, त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी उमेश चक्कर यांनी. पाहूयात. नमस्कार, मी उमेश चक्कर आणि आपण पाहतात प्रवाह नेटवर्क. प्रवाह नेटवर्क या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मागे लोकसभा निवडणुका पार पडल्या, त्यानंतर आता काही दिवसावरच विधानसभा निवडणुका येऊन ठेवल्यात. त्याच अनुषंगाने मतदारसंघामध्ये प्रत्येक पक्षातील अनेक नेत्यांनी या मतदारसंघामध्ये दौरे देखील सुरू केलेत. त्याच पद्धतीनं कळमनुरी असेल, हिंगोली असेल, या दोन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या नावाची चर्चा होते ते व्यक्तिमत्व माझ्यासोबतच ॲडव्होकेट माजी खासदार शिवाजीराव मानेसाहेब. प्रवाह नेटवर्क या डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे. एकंदरीतच आपण पाहिलं तर लोकसभा निवडणुका संपल्या, त्यानंतर आता काही दिवसावरच विधानसभा निवडणुका आल्यात. या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या नावाची देखील चर्चा होते. विधानसभा निवडणूक आपण लढवावी अशा पद्धतीनं ठिकठिकाणी चर्चा होते. त्याच पद्धतीनं मागच्या लोकसभा निवडणुकीपासून आपलं नाव चर्चेत आलेलं आहे. कसं बघता याच्याकडे, काय सांगाल, काय माहिती? हे बा, मी कळमनुरी विधानसभा 2 वेळेस लढलेला आहे. त्याचबरोबर हिंगोलीची विधानसभासुद्धा लढलेला आहे आणि 4 वेळेस मी लोकसभा लढलेला आहे आणि कंटिन्युअस मतदारांशी माझा संबंध आलेला आहे. आणि अशी बरेच कार्यकर्त्यांची आणि लोकांची इच्छा आहे, मतदारांची, की या भागातल्या की माझ्यासारख्यानं सुद्धा उमेदवारीच्या रेसमध्ये आपण राहिलं पाहिजेत, मागितली पाहिजे. कारण कळमनुरीतला आमदाराचा अनुभव जर पाहिला किंवा हे पाहिलं तर लोकांना आता खूप निराशा झालेली आहे असं त्यांना भासतंय. आणि आमच्या कार्यकर्त्यांना कुठंच विश्वासात घेतलेलं नाही. भारतीय जनता पार्टी शिंदे गटाचे आमदार विद्यमान आमदार संतोष बांगर यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना विश्वास कुठल्याच कार्यक्रमात त्यांनी सोबत घेतलं नाही, कुठल्याच कार्यकर्त्याला विश्वासात घेतलेलं नाही. केवळ मतदान करण्यापुरता संबंध राहिला असं म्हटलं तर अवघं होणार नाही. एवढं हे झालेलं आहे. आणि म्हणून आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की बाबा आपण ही विधानसभा लढलं पाहिजेत आणि ती आमच्यामध्ये तेवढी कुवत आहे, एवढं आमचं इथलं संघटन मजबूत आहे, बूथपर्यंतची आमची रचना आम्ही तयार केलेली आहे, सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून याच्या बाबतीत आमचा विचार चालू आहे. आपल्याला पक्षाने संधी दिली तर कुठली विधानसभा आपण लढवणार आहात? कशा पद्धतीनं पुढची रणनीती आपली असणार आहे, काय सांगाल? हे बघा, प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रश्न वेगळे असतात. मागच्या लोकसभेला
जे 14 किंवा 19ला मोदींची लाट होती ती मोदीची लाट राहिली नाही. या वेळेस आता काय होतंय काय नाही या विधानसभेला आता लोकांकडनं असं विचारलं जातं की आता चेहरे बदलले पाहिजेत, उमेदवार बदलले पाहिजेत भारतीय जनता पार्टीने किंवा युतीनं, अशी बऱ्याच मतदारांमध्ये जेव्हा मी बसतो किंवा जातो त्यावेळेस चर्चा होते. आणि मला वाटतं चेहरे हे बदलून दिलेच पाहिजेत. लोकांच्या मनामधला उमेदवार हा दिला पाहिजे तरच पक्षाचे उमेदवार निवडून येतील असं माझं स्वतःचं मत आहे. हिंगोली विधानसभा मतदारसंघात मागच्या 10 वर्षापासून विद्यमान जे आमदार आहेत तानाजीराव मुटकुळे हे प्रतिनिधित्व करीत असताना मागच्या काही महिन्यापासून तीव्र नाराजी त्यांच्याबद्दल दिसते. त्याच पद्धतीचं भाजपच्या काही गोटातून म्हणजे भाजपचे काही उमेदवार भावी उमेदवार ते मतदारसंघात फिरताना पाहायला मिळतात. जसं की रामदास पाटील समठाणकर यांनी देखील तयारी सुरू केलेली आहेत. रामराव वडकुते हे देखील मतदारसंघात फिरताना पाहायला मिळतात. भाजपमध्ये उमेदवार विद्यमान स्टँडिंग आमदार असताना दुसरे भाजपचे नेते फिरतात. कशा पद्धतीने बघता तुम्ही याच्याकडे? हे बघा, प्रत्येक कार्यकर्ता जेव्हा पक्षाचं काम करतो प्रत्येकाची इच्छा काही ना काही पद मिळावं ही प्रत्येकाची असते. मग काही जिल्हा परिषद, काही जण पंचायत समिती, काही आमदारकी, विधानसभा मिळते का, नगरपालिकेचं पद मिळते का, नगरसेवक बनता येते का, ह्या आकर्षणाने बरेच जण पार्टीमध्ये काम करत असतात आणि ते काही वाईट असं नाही. परंतु आज तुम्ही जे म्हणताय की एका आमदाराच्या शिवाय, मी म्हणतो का फिरू नये कुणी? जर पक्षाला जर काही उमेदवारी ऐनवेळी चेंज करायची असेल, बदल करायचे असेल तर ही मंडळी ज्या पद्धतीनं काम करते ते संपर्कात राहणं आवश्यक आहे. आणि ते काही चुकीचं असं काही नाही. शेवटी पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्याचं काम तर करावंच लागणार आहे. परंतु आजकाल नवीन जी पद्धत आलेली आहे, सर्वे व्हायला लागलेत. सर्वेमध्ये तुमची कौल घेतला जातो की बाबा हा उमेदवार सरस आहे का तो उमेदवार सरस आहे. मग तिचं जर सरस उमेदवारी जर इतरांना जर दाखवली असतील तर मला वाटतं मग त्याच्यामध्ये गैर काही नाही आहे. कळमनुरी असेल, वसमत असेल किंवा हिंगोली असेल हे तिन्ही आमदार सध्या महायुतीतले आहेत. आणि महायुतीतले आमदार असताना भाजपकडून त्याच पद्धतीनं तिन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये तयारी केली जाते. एकंदरीत आपण पाहिलं तर कळमनुरी विधानसभा मतदारसंघात मागच्या 5 वर्षात विकास झाला वाटतं का? काय नाही, विकास तर सरकारने केला आहे. पण तुम्ही म्हणताय की हे महायुतीतले आहेत आमदार, मग मला सांगा आमची एवढी लोकप्रियता असते, कसं असतंय लोकसभेला जे मतदान पडतं ते आमदाराच्या किंवा त्याच्या कामावर म्हणा किंवा लोकप्रियतेवरती पडतं असं म्हटलं तर वावगं ठरू नये. प्रत्येक आता वसमत घ्या, हिंगोली घ्या, कळमनुरी घ्या, तिन्ही विधानसभेमध्ये आम्ही मायनस आहोत. मग तिथं आज आम्हाला तिन्ही ठिकाणी नवीन उमेदवार शोधण्याची गरज आहे असं माझं स्वतःचं मत आहे. आणि कळमनुरीमध्ये शिंदे गटाचे जे आमदार आहेत बांगर साहेब, तर तिथे भाजपचा उमेदवार देऊ शकतील भाजप, काय वाटतं? नाही, मागणार आम्ही. जसं आम्ही लोकसभेला मागितली, आम्ही सुरुवातीलाच पूर्वसूचना दिली होती की बाबा हेमंत पाटलांच्या बाबतीमध्ये की ह्यांच्या बाबतीमध्ये नाराजी मतदारांमध्ये आढळून येते. हे आम्ही हेच सांगितलं. पण कुणाला द्यायचं आहे, काय करायचं आहे, काय निर्णय घ्यायचा तो पक्षश्रेष्ठी ठरवतील. त्यांना निवडून आणायच्याच जागा. जसं लोकसभेला झालं तसंच विधानसभेला सुद्धा होऊ शकतं. लोकसभेला झालं म्हणजे काय, लोकसभेला आमचा उमेदवार पडला पण आताचे विधानसभेचे उमेदवार पडणार नाहीत हे तुम्हाला सांगतो आम्ही. आता पक्षही शहाणा झालेला आहे ठेच लागल्याच्या नंतर आणि कार्यकर्तेसुद्धा आता शहाणे झालेले आहेत. सत्ता खूप मोठा आणि आम्ही जे काम करतोय हे लोकांसाठी करतोय. लोकांसाठी करायचं असेल तर आमचं सरकार येणं आवश्यक आहे. कळमनुरी असेल, हिंगोली असेल या दोन्ही विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्याला उमेदवारी मिळावी अशी चर्चा आहे. त्याच पद्धतीची चर्चा होत असताना आपला कुठल्या विधानसभा मतदारसंघातून आपण मागणी करणार आहोत? मी कळमनुरी 2 वेळेस लढवली, 1 वेळेस हिंगोली लढवलेली आहे. आणि मी कुठल्या ना कुठल्या माझं रेसिडेन्स हे हिंगोलीमध्ये आहे. मी तिथल्या कार्यकर्त्यांच्या संपर्कामध्ये नेहमी असतो. संपर्क हा माझा दांडगा आहे. मला पण लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन माझ्याविषयी लोकसभेचा उमेदवार म्हणून हा होता. आता मला जर पक्ष देत असेल कुठून विधानसभा हिंगोली लढवा म्हणत असेल किंवा कळमनुरी तर मी लढवू शकतो. तेवढी माझी. आणि मी ते कुठंच कमी राहिलो नाही. मी नंबर 2लाच राहिलो आहे प्रत्येक वेळेस. ठीक आहे, आता उमेदवार
कुणाला द्यायची उमेदवारी, काय द्यायची हे पक्ष ठरवेल शेवटी. पण आम्ही मागणार आहोत, पक्षाकडं आम्ही मागणी करू. आणि पक्ष जर आमचा चेहरा जो लोकांच्या मनामध्ये आम्ही असेल तरच पक्ष आमचा स्वीकार करेल, उमेदवारी देईल, अन्यथा कशाला देईल. पक्षाने जर आपल्याला संधी दिली तर आपला म्हणजे कसा अजेंडा असणार आहे, पुढील रणनीती कशी असणार आहे? नाही, माझा अजेंडाचं ठरलेलाच आहे. मी नेहमी जे सांगतोय की जे शेतकऱ्यांचे मूलभूत प्रश्न आहेत ते सुटले पाहिजेत. त्याच्यामध्ये सिंचनाचा आमचा बॅकलॉग भरून निघाला पाहिजेत, शेतकऱ्यांना वीज मिळाली पाहिजेत, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळाला पाहिजेत, आणि शेतीसाठी जे जे काही आपल्याला करता येईल ते करण्याची माझी तयारी आहे. आणि शेती हाच माझा अजेंडा आहे आणि त्याच्यावरच मी काम करत आलेलो आहे आजपर्यंत, आणि ते पुढेही करणार आहे. आपण महायुतीमध्ये आहात, म्हणजे भाजप पक्षामध्ये काम करत असताना शिंदे गटाचे देखील महायुतीतलेच आमदार असताना आपल्याला अनेक वेळा आंदोलन करावं लागली सिंचनाच्या मुद्द्यावर. कसं बघताय? नाही, तेच तर म्हणतोय ना मी. आमचे जे मूलभूत प्रश्न आहेत, आम्ही उमेदवार आमचा निवडून देऊन तरी सुटलेत का? त्यांनी त्याचा विचार तरी केलाय का? अहो, तुम्ही आम्हाला इथं विमानतळ बांधून द्याल, नाही त्या गोष्टी कराल, त्याची आम्हाला आवश्यकताच नाही. ज्या गोष्टीची ते तुम्ही सांगाल त्या घेऊन आम्ही काय करणार आहेत? आमच्या कळमनुरीचे मूलभूत प्रश्न आहेत ते म्हणजे सिंचनाचा प्रश्न आहे. कयाधू नदीवरील बांधाऱ्यासाठी मी गेल्या 15 वर्षापासून मी झगडतोय, त्यासाठी प्रयत्न करतोय. ते बांधारे झाले तर आमच्या या भागाचा विकास होऊ शकतो. त्यांनी काय केलं या संदर्भामध्ये? त्यांनी सांगावं. आता जे सिंचन ते सांगतील की मी सिमेंट बांधारे बांधले नदीवरती. अहो, त्याचा काय उपयोग आहे? टोंगळ्यावरले बांधारे बांधून त्याच्याने काय सिंचन वाढणार आहे का? काय होणार आहे? आणि कुठला बंधारा सक्सेस झाला आहे? शेवाळ्याचा बंधारा फुटलाय, त्याच्यानंतर तुमच्या पूरचा बंधारा फुटलाय. आमदार साहेबांच्या माध्यमातून बांधकाम झालेले आमदाराच्या माध्यमातून म्हणता येणार नाही. ही मागणी पूर्णच आहे. मी त्यांना म्हणत होतो, आजही माझं म्हणणं आहे की सिंचनाचे निकष हिंगोली जिल्ह्यासाठी बदलले पाहिजेत आणि त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. परंतु ह्यांना सिंचन कसं मोजतात, काय करतात, सिंचनाचे निकष काय आहेत, ह्याच गोष्टी जर माहीत नसतील, ह्याची जाणीव नसेल तर कोण काय करणार आहे? ह्यांनी यांचं सरकार दरबारी एवढं जर चालतं, हे सांगतात मी एवढे पैसे आणले, मी अमुक विकास केला, तमुक विकास केला, तर मग हे मूलभूत प्रश्न राहिले कसे? ते का कोट्यवधी रुपयाचा निधी कळमनुरी विधानसभा मतदारसंघात आणला आणि विकास केला असं सुद्धा चर्चा होतात. दोतांड आहेत. आता तुम्हाला सांगतो, रस्ते आमच्याकडे झालेत, ते केंद्राच्या माध्यमातून आलेत. इतर रस्ते काही आले असतील, आता हे सांगत असतील की आम्ही केले. अहो, आज शेतकऱ्यांना खरी गरज आहे वीज, पाणी आणि त्याच्या शेतीमालाला भाव आणि त्याच्या मालावर जी काही प्रक्रिया होईल किंवा ह्याच्यातून काही रोजगार उपलब्ध होईल. तुम्ही सडका द्याल, सगळं द्याल, त्याच्याहून जायला आमच्या गाडीत पेट्रोल टाकायला तर पैसे पाहिजेत. कुठून आणणार आहेत कार्यकर्ते पैसे त्याच्यात? मागच्या 4 ते 4.5 वर्षात आमदार मंगरांनी विकास केला नाही असं म्हणत. विकास केला नाही याला विकास म्हणत नाहीत. विकास हा पायाभूत सुविधा आम्हाला पाहिजेत. विकास हा तुम्ही विकास कशालाही म्हणू शकता. विकासाची कल्पना मोठी आहे. तुम्ही इथं एअरपोर्ट बांधला तर म्हणसाल विकास झाला, इथं रेल्वे आणली तर विकास झाला, इथं काय अजून दुसरं काही एखादं आणलं तर तुम्ही त्याला विकास म्हणाल. अहो, इथं आमच्या हाताला काम पाहिजेत. आमच्या घरामध्ये कसा पैसा जाईल शेतकऱ्याचा ते पाहावं लागेल. मूळ मला सांगा, आता हिंगोली जिल्हा हा नाव उद्योग जिल्हा आहे. इथं गरज आहे उद्योग आणण्याची, आणि इथं उद्योग फक्त शेतीवर आधारित येऊ शकतात. त्यांनी ह्याच्याविषयी काय केलं आहे? आज शिक्षणाची मोठी गरज आहे. स्किल तुमचं आज स्किलचं शिक्षण पाहिजे. त्याच्यासाठी कुणी काय केलं आहे? आज इथल्या तरुणांना त्यांच्या हाताला काम देऊन त्यांना स्किलचे प्रमाणपत्र आपण जर दिले तर त्याच्या माध्यमातून ते रोजगार उपलब्ध करू शकतील. परंतु कुणी याच्या बाबतीमध्ये काही बोलत नाही, न करतंय न का. फक्त बडाया सांगतात की मी एवढे पैसे आणले, मी तेवढे पैसे आणले, आणि जातीचं राजकारण प्रत्येक जागी चालू आहे. काय तर म्हणून कुणाचे फॉर्म भरून घ्यायलेत, तुमचं आधार कार्ड द्या, त्या आधार कार्डावर काय पैसे टाकायलेत. आजपासूनच पैशाची पेरणी सुरू आहे कळमनुरीमध्ये. हे नगदी पैसे चाललेले आहेत. पण मी म्हणतो, लाख रुपये जरी कुणी वाटले तरी लोक त्याच्याकडे आकर्षित होणार नाहीत. हेही तुम्हाला सांगतो, लोक आता कंटाळलेले आहेत. म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे अगोदर शासनाचे येण्याच्या अगोदर नगदीत पैसे वाटप चालू. आता ते काय चालू आहे मला माहीत नाही, परंतु ते लोक असं सांगतात की साहेब आमचं आधार कार्ड घ्यायलेत, फलानं कार्ड घ्यायला लागलेत, आणि ह्याच्यामधनं ते पाहायला लागलेत की आमच्याकडे ते तुमचे पुढचे आम्ही तो पाहून घेऊ. आपण अनेक वर्षापासून या राजकारणामध्ये आहात. जिल्ह्याचं राजकारण आपण बघितलं.
खासदारसुद्धा होतात. विधानसभेमध्ये आपल्याला तिकीट मिळावं आणि विजयाचा गुलाल आपल्या अंगावर पडावा वाटतं, काय भावना? नाही, विजय मी तर सर्वोच्च सभागृहामध्ये जाऊन आलेला आहे. माझ्यासाठी मी उभं राहिलोच पाहिजे असं काही नाही, पण माझा पक्ष निवडून आला पाहिजे, माझ्या पक्षाचं सरकार, माझ्या विचाराचं सरकार आलं पाहिजेत. त्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे आणि त्यासाठी मी प्रयत्न करणार, एवढंच आपल्यामार्फत मी सांगतो. एकंदरीतच हे होते माजी खासदार ॲडव्होकेट शिवाजीराव माने. पक्षाने जर मला संधी दिली तर मी निवडणूक लढवायला तयार आहे आणि संधी दिल्यास मी सिंचनाचा प्रश्न असेल, शेतकऱ्याचे मूलभूत जे काही प्रश्न असतील ते सोडवण्याचा माझा प्रयत्न असेल, अशी प्रतिक्रिया यावेळी माजी खासदार ॲडव्होकेट शिवाजीराव माने यांनी दिली. माझे सहकारी आकाशसह मी उमेश शक्कर, प्रवाह न्यूज.